मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। या पद्धतीने तुम्ही लोकांना आजकालचं जे राजकारण सुरू आहे याच्यावरती काय आव्हान कराल? माझं प्रामाणिक मत झालेलं की ह्या इथे आपण पाहिलं की अनेक गुंड वगैरे निवडून जातात, त्याऐवजी आपण फक्त बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही ठेवावी, परंतु इलेक्ट्रल सिस्टीम थोडीशी बदलली पाहिजे। आणि फ्रान्सची जी इलेक्ट्रल सिस्टीम आहे, म्हणजे इलेक्शनचं पॅटर्न आहे की पक्षाला मतदान केलं जातं आणि त्या पक्षाला जेवढं पर्सेंटेज मिळेल त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मग आपले प्रतिनिधी याच्यामध्ये म्हणजे संसदेमध्ये असतील, विधानसभेमध्ये असतील, ते निवडून द्यावेत। जर असं केलं तर ह्या देशामधला जो अत्यंत सुशिक्षित माणूस आहे, जो अत्यंत विचारवंत आहे, तो त्या संसदेमध्ये त्या विधानसभेमध्ये जाईल आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला पूरक असं वातावरण या देशामध्ये निर्माण होईल। आता निवडणूक या इथे मी कार्यक्रम आलो, खरंच महेश दादांनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम अरेंज केला आहे ते पाहून म्हणजे ते खऱ्या अर्थानं जनसेवक आहेत याबद्दल प्रश्न नाही, पण त्यांना एकंदरीत कार्यक्रमाचं जे नियोजन आणि आयोजन केलं आहे ते एवढं अप्रतिम आहे, त्याबद्दल शंका नाही। आणि मी इलेक्शन्स आहेत, आमची भीमशक्ती आणि शिवशक्तीची युती झालेली आहे एकनाथ शिंदेबरोबर, आणि मला पूर्ण खात्री आहे की येत्या या आगामी 29 महानगरपालिकांमध्ये आम्हा युतीचा मोठा विजय होणार याबद्दल शंका नाही। आपण बघा, जेव्हा युती असते तेव्हा प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागा हवा असतात आणि त्या मागण्या करणं हे प्रत्येकाचं रास्त आहे। प्रत्येकाला आपला पक्ष मोठा व्हावा हे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी थोडा वेळ लागतो, आणि तो म्हणजे माझ्या दृष्टीने काही विशेष काही नाही, लवकरच आज रात्रीपर्यंत तिढा संपेल असं मला जी काही माहिती आहे त्याच्यानुसार मग भीमशक्ती आणि शिवशक्ती हे ऐका पूर्वीपासून चालत आलेलं आहे। काँग्रेस सत्तेवर असतानासुद्धा असं व्हायचं, आम्ही ते पण पाहिलेलं आहे की किती वेळा की काँग्रेसच्या काळामध्ये पण झालं, आणि प्रत्येक जो सत्तेवर येईल तो मशिनरीचा थोडा बहुत तो उपयोग करणार, त्याच्या स्वतःसाठी एक ठरलेलं असतं, त्याच्यामध्ये काही कारण जो तळं राखेल तो पाणी चाखेल, हे साधं सोपं हे आहे। हो, आम्ही केलेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही 8 जागा मागितलेल्या आहेत, मुंबईमध्ये आम्ही 17 जागा मागितलेल्या आहेत, पुण्यामध्ये मागितल्या आहेत, नाशिकमध्ये मागितल्या, म्हणजे सर्वच महानगरपालिकामध्ये आम्ही मागितलेल्या आहेत। आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की शिंदेसाहेब आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचा सन्मान केला जाईल, रिप्लेसने सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील आणि त्या मिळतील। नाही, खरं म्हणजे राजकारणामध्ये जे काही आज हे म्हणजे काही मंडळी घुसलेली आहेत की जी नको ती मंडळी आहेत, आणि राजकारणामध्ये म्हणजे लोकशाहीमध्ये खरं म्हणजे विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे, परंतु आता लोकांची काही ठिकाणी असं दिसतं आहे की लोक आता हातामध्ये शस्त्र घ्यायला लागलेली आहेत। आपण आपल्या म्हणजे आजूबाजूच्या देशाचं बघितलं तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये क्रांत्या झालेल्या आहेत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशामध्ये वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे भाषा आहेत, वेगवेगळे प्रांत आहेत, वेगळं कल्चर आहे, तरी हा देश एकसंघ आहे। याचं सर्व श्रेय मी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात देतो, आणि त्यामुळे हे चुटपुट अशा पद्धतीचे हिंसाचार होतात, परंतु त्यामुळं देशाच्या एकात्मतेला कुठे धोका होईल असं होत नाही। दुसरीकडे आता मला सांगा, कुठचा पक्ष जाती धर्माचं राजकारण करत नाही? काँग्रेसवाले मुस्लिम एरियामध्ये हिंदू टाकतात का हे एवढं मला सांगा। त्यामुळे हे जे काही बोललं जातं आहे, सर्वच पक्ष दुर्दैवानं जाती आणि धर्माचं राजकारण करतात, हे सत्य आहे। आणि ज्या दिवशी या देशातले लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन वोटिंग करावं लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये निकोप लोकशाही निर्माण झाली असं म्हणता येईल। आता मला सांगा, कुठचा पक्ष जाती धर्माचं राजकारण करत नाही? काँग्रेसवाले मुस्लिम एरियामध्ये हिंदू टाकतात का हे एवढं मला सांगा। त्यामुळे हे जे काही बोललं जातं आहे, सर्वच पक्ष दुर्दैवानं जाती आणि धर्माचं राजकारण करतात, हे सत्य आहे। आणि ज्या दिवशी या देशातले लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन वोटिंग करावं लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये निकोप लोकशाही निर्माण झाली असं म्हणता येईल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.